आंझल्याजवळ सापडलेला मृतदेह एसटी चालक एस कांबळेंचाच असल्याचं स्पष्ट झालंय। घटनास्थळापासून 130 किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडलाय। अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक सापडल्यानं मृतदेहाची ओळख पटली आहे। दरम्यान केंबुर्लीजवळ तिसरा मृतदेह हाती आला असून अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही। तर दुसरीकडे हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरही आणखी एक मृतदेह सापडलाय। हा मृतदेह एका वृद्ध महिलेचा असून अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही। विशेष म्हणजे हरिहरेश्वर दुर्घटनास्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे दूरपर्यंत मृतदेहांना शोधण्याचं काम सुरू आहे। आज अरबी समुद्राच्या विविध किनाऱ्यांवर मृतदेह सापडतायत आणि आंझल्याजवळ सापडलेला मृतदेह एसटी चालक एस कांबळेंचाच असल्याचं स्पष्ट झालंय। घटनास्थळापासून 130 किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडला। अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक असल्यानं या मृतदेहाची ओळख पटलेली आहे। दरम्यान केंबुर्लीजवळ एक तिसरा मृतदेह हाती आलाय। या मृतदेहाची देखील ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक वृद्ध महिलेचा मृतदेह सापडलाय आणि विशेष म्हणजे हरिहरेश्वर दुर्घटनास्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर, त्यामुळे दूरपर्यंत आता मृतदेहांना शोधण्याचं काम सुरू आहे। अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आशिष घरत आपल्या सोबत आहेत। आशिष, आपण बघितलं की एस कांबळेंचे जे नातेवाईक आहेत त्यांनी कशा प्रकारे उद्विग्नता व्यक्त केलेली आहे। 1.5 दिवस उलटून गेलाय, कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे? 36 तासापासून म्हणजे काल सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळं बचाव कार्य झालेलं आहे। घटना घडल्याची जी काही परवा रात्री 11:30 वाजता ही सगळी घटना घडली आहे। सगळ्या पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। कोस्ट गार्ड असेल किंवा नेव्ही असेल यांच्या माध्यमातून इथे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येते, परंतु कोणाच्याच हातात काही लागत नाही आहे। आज जर पाहिलं तर आज सिंधुदुर्गचे जे स्कुबा डायव्हर्स होते हे सुद्धा या ठिकाणी आलेत, नेव्हीचे स्कुबा डायव्हर्स आहेत हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न केले जाते। पण आज सकाळपासून एक गोष्ट नक्की निश्चित झाली आहे की कालपर्यंत ज्या बॉडीज मिळाल्या नव्हत्या किंवा कुठलाही सांगपत्ता लागत नव्हता त्याचा आता काहीचा पत्ता लागायला लागलाय। आज सकाळच्या दरम्यान दापोलीच्या आंझरलेच्या खाडीमध्ये एक मृतदेह सापडलेला आहे, जो एसटी चालकाचा कांबळे जे आहेत यांचा असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर महाडच्या केंबुर्ली गावाजवळ ज्या खाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। तर केशरी म्हणून जे काही गाव आहे दापोलीजवळ या ठिकाणी 2 मृतदेह असल्याची माहिती मिळते, परंतु ते दोन्ही मृतदेह अद्याप पाण्यातून बाहेर काढलेले नाही आहेत, कारण पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी मोठा आहे। त्या ठिकाणी कोणतेही ऑपरेशन करणं शक्य होत नाही आहे। पण तिथल्या स्थानिक प्रशासनाचा एक म्हणजे म्हणणं आहे की बार्ज त्या ठिकाणी नेऊन त्यांच्या माध्यमातून हे या दोन्ही बॉडीज ज्या आहेत या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। पण आज जर स्पॉटवरती जेव्हा पाहतोय तेव्हा काल रात्रीपासून अनेक नातेवाईक या स्पॉटवरती येत आहेत, ज्या ठिकाणी हा अपघात झाला होता त्या ठिकाणी येत आहेत आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पण या सगळ्यामध्ये एक निश्चित आहे की जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य प्रशासन असेल हे मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसतंय, कारण प्रत्येक येणारा नातेवाईक याला कोणत्याही पद्धतीने काही माहिती या ठिकाणी मिळत नाही आहे। स्पॉटवरती जेव्हा ते नातेवाईक येतात ते आज महाडमध्ये जेव्हा येतात तेव्हा ते तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा एसटी स्टँड असेल या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना काही माहिती त्या ठिकाणी प्रॉपरली मिळत नाही आहे आणि त्यांना सैरावैरा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरायला लागते। त्यामुळे या सगळ्या एक निश्चित आहे की आपत्ती व्यवस्थापन जेव्हा ही सगळी आपत्ती झालेली आहे, ही संपूर्ण घटना झालेली असताना जिल्हा प्रशासनाने जे करायला पाहिजे होतं ते आपत्ती व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी स्पॉटच्या जवळ एखादं असतं तर इथे येणारे जे काही नातेवाईक आहेत, जे आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, जे नातेवाईक गेल्या 2 दिवसापासून आपल्या घरी पोहोचलेले नाही आहेत त्यांना निदान त्यांची माहिती या एका स्पॉटवरती संपूर्ण माहिती त्यांना मिळाली असते। निश्चितच आशिष, यासोबतच रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी अगदी जोमानं सुरू आहे। क्रेन मागवण्यात आलेली होती, ही क्रेन या ठिकाणी पोहोचली आहे का? दीपक, क्रेन मागवलेली आहे। काल सुद्धा संध्याकाळच्या सुमारास या क्रेनच्या माध्यमातून जो एक चुंबक टाकला होता, जवळजवळ 300 किलोचा वजनाचा हा चुंबक या पाण्यामध्ये सोडण्यात आला होता आणि त्याच्या माध्यमातून काही गाड्यांचा पत्ता लागतो का हे शोधण्याचा प्रयत्न होतो। पण आत्ता गेल्या अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी जो चुंबक टाकला होता तो त्या चुंबकातनं काही निष्पन्न झालेलं नाही असं जवळजवळ माहिती मिळते, जी सूत्रांकडनं माहिती आहे। कारण जो अंदाज वर्तवला पाण्याखालनं एक पाईपलाईन या ठिकाणी बहुधा गेलेली आहे आणि त्याच पाईपलाईनला हा चुंबक बहुधा चिकटला असावा अशी शक्यता या ठिकाणी गेली। त्यामुळे हे सगळे हा जो प्रयत्न होता हा आता निष्फळ झालेला आहे। निश्चितच आशिष, तुमच्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।